तुमचा मुंबई पुणे प्रवास आता आणखी सुलभ आणि कमी वेळेत होणार आहे। मुंबई पुण्याच्या दरम्यानच्या घाटातील मिसिंग लिंकचं आज उद्घाटन झालंय। बोर घाटातील वाहतूक कोंडीमुळे मुंबई पुण्यातील वेळ वाढला होता। या मिसिंग लिंकमुळे हा वेळ अर्धा ते पाऊण तासाने कमी होणार आहे। केवळ मुंबई पुणेच नाही तर महाराष्ट्रासाठी हा मिसिंग लिंक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे। या मिसिंग लिंकला आता शिंगरोबा धनगर यांचं नाव देण्याची मागणी होतीये। ही मागणी होण्यामागचा इतिहास रंजक आहे। इंग्रज मुंबईला उर्वरित महाराष्ट्राशी जोडू शकले तर ते केवळ शिंगरोबा यांच्यामुळेच। मुंबई पुणे यांच्यातील एक प्रकारे दुवाच आपण शिंगरोबा यांना म्हणू शकतो। शिंगरोबा यांनीच इंग्रजांना मुंबई ते पुणे हा मार्ग घाटातनं दाखवलाय। केवळ हा मार्ग त्यांनी दाखवला नाही तर स्वातंत्र्यासाठी त्यांनी त्यांचं बलिदान देखील दिले। याच शिंगरोबा यांची कहाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तुम्हाला जुना मुंबई पुणे मार्ग माहीत असेल। या मार्गात घाटात एक मंदिर लागतं। बोर घाटातलं हे मंदिर म्हणजे शिंगरोबा मंदिर। मंदिरात तांदळा स्वरूपात शेंदुराने माखवलेला मोठा तांदळा आहे। त्याचबरोबर आतमध्ये त्रिशूल आणि धनगराची घुंगरू लावलेली काठी देखील आहे। या मंदिराची वेगळीच महती आहे। जेव्हा एक्सप्रेसवे नव्हता तेव्हा घाटातून जाताना अनेक जण या मंदिराच्या इथे थांबायचे। अनेकांची शिंगरोबाला नाणे अर्पण करण्याची इच्छा असायची। आजही अनेक लोक जे या जुन्या घाटातनं जातात या शिंगरोबाचं दर्शन आवर्जून घेतात। हे झालं या मंदिराबाबत। आता आपण शिंगरोबा कोण होते आणि त्यांनी मुंबईला महाराष्ट्राशी जोडण्यासाठी मदत कशी केली ते समजावून घेऊयात। साधारण 1853चा काळ होता। इंग्रजांनी मुंबई ते ठाणे अशी रेल्वे सुरू केली होती। इंग्रजांना त्यांचं साम्राज्य वाढवण्यासाठी रेल्वेचं जाळं भारतात सर्वदूर पसरवणं महत्त्वाचं होतं। मुंबई ते ठाणे रेल्वे सुरू झाली, पण पुढे कसं जायचं हा एक महत्त्वाचा प्रश्न त्यांच्यासमोर होता। मुंबईहून पुणे आणि पुण्याहून दक्षिण भारतात इंग्रजांना पसरायचं होतं। इंग्रजांच्या समोर उभा होता तो म्हणजे सह्याद्रीचा डोंगर। बरीच वर्षे इंग्रजांना मुंबई ते पुणे रस्ते आणि रेल्वे मार्ग सापडत नव्हता। इंग्रजांनी ठाणे ते पुणे रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी एक समिती तयार केली होती। ही समिती जंग पछाडत होती, पण त्यांना मार्ग काही सापडत नव्हता। इंग्रज इथे सातत्याने काही शोधत आहे हे शिंगरोबांचं लक्षात आलं। शिंगरोबांना बोर घाटातील खडा ना खडा माहीत होता। ते त्यांची मेंढरं घाटात चरायला घेऊन जात असत। इंग्रज जेव्हा या मार्गाचा शोध घेत होते तेव्हा शिंगरोबा लांबूनच त्यांच्या हालचाली पाहत असत। इंग्रजांना काही केल्या हा मार्ग सापडत नव्हता। अखेर ते हे काम अर्धवट सोडून जायच्या तयारीला लागले होते। त्यावेळी एके दिवशी शिंगरोबा यांनी इंग्रजांना विचारलं, मी काही तुम्हाला मदत करू शकतो का? तुम्ही इथे रोज काहीतरी शोधताय, काही हवंय का तुम्हाला? तेव्हा इंग्रजांनी त्यांना सांगितलं की त्यांना ठाणे ते पुणे असा रेल्वे मार्ग तयार करायचा आहे। त्यासाठी ते खूप शोध घेत आहेत। त्यांना तो मार्ग काही सापडत नाहीये। हे ऐकताच शिंगरोबा म्हणाले, हत्तीच्या एवढंच होय, मी दाखवतो तुम्हाला रस्ता, चला माझ्या मागं। इंग्रजांना आश्चर्य वाटलं। ही व्यक्ती आपल्याला कसा काय मार्ग दाखवणार असा त्यांना प्रश्न पडला। पण इंग्रज त्याच्या मागे चालू लागले। पुढे शिंगरोबा, त्यांच्या मागे त्यांची मेंढरं आणि त्यामागे इंग्रज। एक एक डोंगर पार करत शिंगरोबांनी इंग्रजांना मुंबई ते पुणे घाट मार्ग दाखवला। इंग्रजांच्या कमिटीला मार्ग सापडल्याचा अत्यानंद झाला। इंग्रज शिंगरोबांना म्हणाले, आम्ही तुझ्यावर खुश आहोत, तुला काय हवं ते माग। त्यावर शिंगरोबा म्हणाले, मला काही नकोय, आम्हाला फक्त स्वातंत्र्य द्या। शिंगरोबांच्या तोंडून स्वातंत्र्य ऐकताच इंग्रज अधिकारी भडकले। त्यांनी शिंगरोबांना गोळी घातली। तिथेच शिंगरोबा धारातीर्थी पडले। ज्या ठिकाणी इंग्रजांनी शिंगरोबांना गोळी झाडली तिथेच त्यांचं आता मंदिर उभारण्यात आलंय। शिंगरोबांमुळे इंग्रजांना मुंबई ते पुणे लोहमार्ग आणि रस्ते मार्ग सापडला। ज्यावेळी मुंबई ते पुणे प्रवासासाठी 16 ते 18 तास लागत होते ते अंतर शिंगरोबांमुळे झटक्यात कमी झालं होतं। शिंगरोबांनी दाखवलेला मार्ग म्हणजे बोरघाट, त्याला आपण खंडाळ्याचा घाट म्हणून देखील ओळखतो। अशा प्रकारे शिंगरोबांच्या तल्लख बुद्धीमुळे मुंबई आणि महाराष्ट्रातलं अंतर कमी झालंय। आज जेव्हा हा मिसिंग लिंक सुरू होतोय त्यावेळी शिंगरोबांचं स्मरण करणं गरजेचं आहे। तुम्हाला ही कहाणी कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा। धन्यवाद।